नमस्कार, मी मनीषा तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. तर हिवाळा सुरू झालेला आहे आणि हिवाळा सुरू झाल्यानंतर बाजारामध्ये छान अशी लालबुंद गाजरं यायला लागतात आणि गाजर म्हटलं की आपल्याला सगळ्यांना आठवतं, तर तो म्हणजे गाजराचा हलवा. तर आज आपण तोच गाजराचा हलवा अगदी कमी साहित्यामध्ये बनवणार आहे. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर इथे एक कढई घ्यायची आहे. त्या कढईमध्ये आपल्याला 1.5 चमचे एवढं साजूक तूप घालायचं आहे. तूप छान गरम झाले की गॅसची फ्लेम लो करायची आणि त्याच्यामध्ये आपल्याला अर्धा किलो गाजरं किसून घ्यायची आहे. तर इथे ही गाजरं मी स्वच्छ धुवून किसून घेतलेली आहेत आणि हा गाजराचा किस आहे तो आपल्याला ह्या तुपामध्ये 2 मिनिटे छान परतवून घ्यायचा आहे. गॅसची फ्लेम ही आपल्याला लो टू मीडियममध्येच ठेवायची आहे. तर व्यवस्थित हे परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये, त्यामुळे खूप छान फ्लेवर येतो. तर हे व्यवस्थित परतवून झालेलं आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याला 1.5 वाटी एवढं दूध घालायचं आहे. तर इथे मी अर्धा किलो गाजरांसाठी पावशेर म्हणजेच 250 ml एवढं मी दूध घातलेलं आहे. तर हे दूध घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आपल्याला ह्याच्यावरती झाकण ठेवून देऊन लो फ्लेमवरती एक 10 मिनिटे शिजवून घ्यायचं आहे. जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओजना कमेंट करा आणि शेअर देखील नक्की करा. तर एक 10 मिनिटे झाल्यानंतर आपल्याला त्याच्यावरचं झाकण काढायचं आहे. ह्याच्यामध्ये मी ड्रायफ्रूट्स घातलेले आहेत. तर इथे काजू आणि बदाम याचे छोटे पीस करून मी ह्याच्यामध्ये घातलेलं आहे. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही पिस्ता देखील घालू शकता. तर हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. त्यानंतर परत एकदा हे व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे. तर ह्याची आपल्याला गॅसची फ्लेम ही लोच ठेवायची आहे यावेळी देखील. तर व्यवस्थित मिक्स करून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे. तर इथे मी अर्धा किलो गाजरांसाठी 200 ग्रॅम एवढी साखर घातलेली आहे. तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये आणखीन 10 ते 20 ग्रॅम साखर एक्स्ट्रा घालू शकता. आणि आता हे साखर घातल्यानंतर परत एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि आणखीन एक 10 मिनिट आपल्याला झाकण ठेवून देऊन छान शिजवून द्यायचं आहे. तर बरेच जण साखर आहे ती लास्टला ॲड करतात, पण लास्टला ॲड केल्यानंतर काय होतं की त्या साखरेचं आणखीन पाणी तयार होतं आणि परत एकदा खूप वेळ लागतो शिजायला. त्यामुळे आपल्याला एक 10 मिनिटानंतर साखर ॲड करायची आहे आणि परत एकदा त्याच्यावरती झाकण ठेवून देऊन एक 15 मिनिट आपल्याला झाकून ठेवून देऊन शिजवून घ्यायचं आहे. तर एक साधारण 15 मिनिट झालेले आहेत. परत एकदा आपल्याला हे चेक करायचं आहे. तर ह्याच्यामध्ये थोडंसं पाणी राहिलेलं आहे, थोडंसं दूध राहिलेलं आहे, पण आपला हा चेक करायचा आहे की हा हलवा शिजलेला आहे की नाही. तर त्यासाठी आपल्याला असं एक छोटंसं एक पीस घ्यायचा आहे आणि असा कट करून बघायचा आहे. तर तो इझिली कट झालेला आहे, म्हणजेच काहीतरी आपला हा गाजराचा हलवा आहे तो शिजून तयार झालेला आहे. पण ह्याच्यामध्ये आणखीन थोडंसं दूध आहे, त्यामुळे ते आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे. तर याच वेळेला आपल्याला इथे वेलची पावडर घालायची आहे. तर मी इथे 1.5 चमचे एवढी वेलची पावडर घातलेली आहे आणि गॅसची फ्लेम ही मी हाय ठेवलेली आहे आणि हे दूध आपल्याला पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे. तर तुम्ही बघू शकता की छान शिजलेला आहे आणि ह्याचा कलर देखील थोडासा चेंज झालेला आहे. तर टोटल 15 ते 20 मिनिटामध्ये आपला हा गाजराचा हलवा तयार होतो ना. ह्याच्यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचा खवा घातलेला आहे किंवा कंडेन्स्ड मिल्क घातलेला आहे. तर खूप टेस्टी हा हलवा तयार होतो. तुम्ही नक्की एकदा ट्राय करून बघा.